देशाला हादरवून टाकणारा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन समोर आले आहे. लातूरमधील प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हा या पेपरफुटीचा मास्टरमाइंड असल्याची माहिती हाती आली आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेत कुलकर्णी यांचा NTA तर्फे सहभाग असल्याची बाब उघडकीस आली असून पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक केली आहे. नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBIला मोठे यश मिळाले आहे. तपास यंत्रणेने या प्रकरणाचा सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णीला अटक केली आहे. यंत्रणेच्या मते कुलकर्णी हा पेपरफुटीचा मास्टरमाइंड आहे. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले पी.व्ही. कुलकर्णी हे NTAच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी होते आणि त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या, असं तपासात उघड झाले आहे. पी.व्ही. कुलकर्णी हे लातूरमधील आहेत. त्यांनी पुण्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या होत्या, असा संशय तपास यंत्रणा आहे. कुलकर्णी यांनी पुण्यात विशेष कोचिंग क्लासेस घेतले होते. राज कोचिंग क्लासेसमधून विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्याची उत्तरपत्रिकासुद्धा देण्यात आली असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. तपासाअंती एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीने दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना एकत्र केले होते. दरम्यान CBIने मनीषाला 14 मे 2026 रोजी अटक केली होती. CBIच्या म्हणण्यानुसार कुलकर्णी पुण्यात तिच्या घरी विद्यार्थ्यांसाठी विशेष क्लासेस घेत होता. या वर्गांमध्ये ती विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरे सांगत असायचा. कुलकर्णी यांनी दिलेले प्रश्नोत्तरे विद्यार्थी त्यांच्याकडील वह्यांमध्ये लिहून घेत असत. हेच प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या मूळ नीट UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळाली. चौकशीनंतर CBIने पी.व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक केली. गेल्या 24 तासात CBIने देशभरातील अनेक ठिकाणी छापेही टाकले आहेत. या छाप्यादरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कागदपत्रांची न्यायवैद्यक आणि तांत्रिक तपासणी सध्या सुरू आहे. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीच्या आधारे CBIने 12 मे 2026 रोजी या प्रकरणाची नोंद केली.